आपल्या जीवनात अनेक वेळा असे क्षण येतात जेव्हा आकाश अचानक तेजोमय दिसते, मनात अनोखा स्पंदन जागतो आणि आपल्याला कळतं की काहीतरी अदृश्य हात आपल्याला दिशा दाखवत आहेत. पण आपण इतके सांसारिक विचारात गुंतलेलो असतो की त्या दिव्य संकेताला आपण दुर्लक्ष करतो. हाच तर ब्रह्मांड नायकाचा सर्वशक्तिमान परमेश्वराचा अद्भुत इशारा असतो. आपण रोजच्या जीवनात किती वेगाने धावतो. इच्छा, अपेक्षा, स्पर्धा, चिंता यात आपण स्वतःला इतके हरवतो की देवाने पाठवलेला संदेश ओळखायची संवेदना हरवते. ब्रह्मांड नायक कधी चमचमणाऱ्या ताऱ्यातून आपल्याला आठवण करून देतात, तर कधी अनोळख्या व्यक्तीच्या साध्या शब्दातून, तर कधी आपल्या मनाच्या शांत कोपऱ्यातून. पण आपण त्या लहरीला पकडू शकत नाही. संकेत म्हणजे नेहमी मोठा चमत्कार नसतो, तो एक हलकासा झोत असतो. जसे की एखाद्या प्रार्थनेदरम्यान हृदयात अचानक उमटलेली शांती किंवा एखाद्या संकटातून मिळालेली अनपेक्षित मदत. जेव्हा आपण अंतर्मुख होऊन देवाचे स्मरण करतो तेव्हा त्या संकेताचे दर्शन घडते. पण अहंकार आणि संशय आपल्याला नेहमी अडवतात. ब्रह्मांड नायकाचा संकेत हे सांगतो की मी आहे, तू एकटा नाहीस. तुझा प्रत्येक श्वास माझ्या कृपेने आहे. मी तुझे प्रत्येक अश्रू पाहतो. हे जाणवलं की आपलं संपूर्ण जीवन बदलून जातं. एक विश्वासाचा दिवा प्रज्वलित होतो, भय नाहीसं होतं आणि हृदयातून फक्त कृतज्ञतेचा सूर उमटतो. म्हणून प्रिय भक्त मंडळी, रोजच्या धकाधकीत एक क्षण थांबा, डोळे मिटा, श्वासावर लक्ष ठेवा आणि मनाच्या गाभाऱ्यातून ऐका. तुम्हाला नक्कीच त्या ब्रह्मांड नायकाची हळवी चाहूल लागेल. कधी मधुर स्पर्शासारखी, तर कधी प्रकाश किरणासारखी. हीच खरी उपासना आहे, हीच खरी अनुभूती आहे आणि हीच खरी भक्ती आहे. आजच ठरवा की प्रत्येक दिवसात तुम्ही देवाच्या संकेताकडे लक्ष द्याल. निसर्गाच्या आवाजात, प्रार्थनेच्या शांततेत आणि अनपेक्षित आनंदात तो संकेत दडलेला आहे. ज्या क्षणी तुम्ही हा आवाज ऐकाल, देवाचे संकेत तुम्हाला जाणवू लागतील, तुम्हाला अनुभवायला लागतील, तेव्हा तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा दिव्य होईल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.